हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। नगरमध्ये धान्यांमधून कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। मराठा समाजाला सरकारचा मोठा दिलासा, मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती मिळणार, सरकार 8 योजना सुरू करणार। तटकरे स्वतःचा फायदा करून घेणार, नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडणार, रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। खरं म्हणजे हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? घोडे बाजाराच्या आरोपांवर शिंदेंचा थेट हल्ला, संजय राऊतांचा घेतलाय खरपूस समाचार। महागाईचा पुन्हा सर्वसामान्यांना मोठा फटका, केस कटिंग दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20% महागली आहे। गडचिरोलीमधील भूसंपादनाविरोधातल्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, विमानतळासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचे निर्देश। अंदमानच्या समुद्रात सापडलाय नैसर्गिक वायूचा मोठा साठा, आत्मनिर्भर भारत आणि ऊर्जा सुरक्षा धोरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याची पेट्रोलियम मंत्र्यांचं विधान। किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, रायगडावर शिवभक्तांची गर्दी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची महत्त्वाची बातमी राजकीय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतलेला आहे। यावेळी त्यांनी वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना चांगलंच सुनावलेलं आहे। यापुढे वेळेत काम पूर्ण न केल्यास संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिलाय। त्याचबरोबर आता सर्व कंत्राटदारांना कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सूचना केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। ये चलेगा नहीं भाई मेरे को। अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई, ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, ये इतना नुकसान है, देश का नुकसान है, सबका नुकसान है। ये 7-7, 8-8 साल चलना, बेटरचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये सर ते 1-2 महिने डिले होणार आहेत। मी आहे ना 1-2 महिने डिले तुम्हीच ऍक्सेप्ट करून घेता म्हणून प्रॉब्लेम नाही सर, तुम्ही मनाने ऍक्सेप्ट केलाय की 1-2 महिने तर चालतंच। पहिले तुमच्या मनात ते पक्का करा की टाइम लाईन इज टाइम लाईन। त्याच्यामध्ये सर अडचण कशी आहे, ट्रॅकचे काम सुरू आहे मिसिंग लिंक मध्ये सर। डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो, मिठी रिव्हरचा ब्रिज कोणची मोठी गोष्ट आहे? मेरे को वहां आपके कभी लोग ही दिखते नहीं है। मैं तो हमेशा रुक के देखता हूँ वहां, और मैंने कई बार तो इनको भी बोला है, फोन करके बताया कि आपका एक आदमी काम नहीं कर रहा है। तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक जनरेशन काम चल रहा है। सर हमें टीम भी स्ट्रेंथन किया सर अभी। तो ऐसा इतना लेट होता होगा तो मैं आगे कोई प्रोजेक्ट दूंगा नहीं, मैं सब जगह रोक दूंगा। नहीं सर, अभी पूरा टीम सर सेट किया है सर। अभी सेट करके नहीं होता भाई, टीम सेट करना है बहुत पुराना बात हो गई। नाही चालणार नाही मला, तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लेम रिझॉल्व करा, मला नहीं चालणार है। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम आपको। हे फार लिथार्जिक चाललंय, भगवान भरोसे चाललंय, असं नाही चालणार। मला आज संध्याकाळपर्यंत सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे त्याची। आय एम व्हेरी अनहॅपी अबाउट दिस। बाकी आपले सगळे प्रोजेक्ट 3-3.5 वर्षात झालेच पाहिजे, त्याला काही म्हणजे आपल्याला एक्सक्यूज नाही। आता जग ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने आपण जर चाललो नाही तर मग आपण कुठेतरी मागे राहू। तर मला वाटतं की थोडा आता आज ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, पुढच्या मीटिंगमध्ये यातला एकही मुद्दा नको। मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी फडणवीस सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनाही
या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनानं घेतलेला आहे. शासनानं घेतलेल्या या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवरच मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारनं ही जी भूमिका हातात घेतली 30 मेचं आंदोलन अंतरवालीचं झाल्यापासून, ही खरंच चांगली आहे की त्यांना गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकता येत आहे, गोरगरीब मराठ्यांच्या मनावरती राज्य करता येत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. यांनी सगळ्यांनीच मिळून विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढं जायला लागल्यात, सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली, त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो. परंतु त्या योजना आता बंद होऊ देऊ नका, फक्त एवढंच मात्र बारकाईने लक्ष ठेवा. जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्याचेसुद्धा आदेश दिलेत, हे याबद्दलही आम्ही आभार मानतो. पण ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता, SC/ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता. आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC/ST बांधवांवरती अन्याय करताय. आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर 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 निषेध करत आहोत. हे बघा, आपल्या राज्यामध्ये SC/ST आणि OBC या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळतात, आधी SC आणि ST प्रवर्गाला मिळत होत्या. 2016 नंतर राष्ट्रीय OBC महासंघाने लढा उभारला आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती SC आणि STला आहे त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही OBC समाजाला लागू करून घेतल्या सरकारकडनं आणि आज त्या योजनेचा लाभ OBC समाजातील विद्यार्थी घेत आहे. तेच लाभ याच्यापुढे, त्याच योजना याच्यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील. अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो. यानंतर एक आणखी महत्त्वाची बातमी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. काय बातमी आपण आता ते थेट पाहणार आहोत. निवडणुकीच्या बिनविरोध होणं म्हणजे निवडणुका कोणत्याही बिनविरोध होणं हे योग्य नाही असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. त्यांनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलंय. तटकरे आणि गोगावलेंचा वाद सुटेल असं मला वाटत नाही असं देखील रोहित पवार म्हणतात. कारण तटकरे आणि गोगावलेंचं वाद हा सर्वश्रुत आहे आणि त्या दोघांमधला वाद मिटेल असं वाटत नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. आणि यावेळी बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा उल्लेख करत त्यांना दोघांनाही म्हणजे तटकरे आणि गोगावले यांना डिवचलेलं आहे. सुनील तटकरे यांची सवय बघितली तर ते स्वतःचा फायदा करून घेणार आणि नंतर सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडणार असा टोला रोहित पवारांनी तटकरेंना लगावलेला आहे. दरम्यान जर मंत्री भरत गोगावलेंना पालकमंत्री पदाची संधी मिळाली तर असं म्हणावं लागेल की ते फक्त पदासाठी तटकरेंविरोधात बोलत होते आणि पद मिळाल्यानंतर त्यांनी तलवार मॅन केली असं म्हणत रोहित पवारांनी टीका केलेली आहे. पाहूया. बिनविरोध होणं हे काही चांगलं नाही. काही ठिकाणी पुढे जो काही आकडा सरकारमध्ये महायुतीकडे जो आहे, जो स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं सगळे मतदार निवडून आलेले आहेत, तो आकडा जरा 70 ते 80% त्यांच्या बाजूने झुकलेला दिसतो. त्यामुळे काही उमेदवार तो आकडा बघितल्यानंतर कचरतायत आणि काही ठिकाणी एक वेगळं समीकरण बघून जे जे अपक्ष उभे असणारे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला. मला वाटत नाही हा वाद सुटेल. तटकरेंची सवय बघितली, स्वतःचा फायदा करून घेणार आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडणार. आता समजा जर तिथं गोगोले साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली गेली, ते पालकमंत्री झाले, मग आपल्याला असं म्हणावं लागेल तटकरेंच्या विरोधात ते जे काय बोलत होते ते फक्त हे पद मिळण्यासाठी बोलत होते. मला असं वाटत होतं त्यांचा आणि त्यांचा वाद खूप पूर्वीपासून आहे, तो विचाराचा वाद आहे. पण मग असं जर झालं, त्यांना तिथं पद मिळालं ना आता ते शांत झाले, तर मग पदासाठीच फक्त ते आक्रमक होते आणि पद मिळाल्यानंतर त्यांनी तलवार म्यान केली.